अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। बघा, प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्री उत्सव संपली की त्यानंतर दसरा येतो आणि दसरा संपला की आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे। प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा असते। वर्षातील 12 महिन्यांमध्ये 12 पौर्णिमा येतात। मात्र त्या सगळ्या पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात प्रभावी मानली जाते। या पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेवांच्या पूजेला, कुलदेवतांच्या सेवेला, माता लक्ष्मीच्या पूजनाला आणि त्याचबरोबर या दिवशी चंद्राच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं। असंख्य ठिकाणी या दिवशी अष्टलक्ष्मी पूजन केलं जातं। असंख्य ठिकाणी कोजागिरीच्या दिवशी सत्यनारायण केलं जातं। ज्या महत्त्वाच्या तिथी, महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या पूजा असतील तर त्या आवर्जून कोजागिरी पौर्णिमेला केल्या जातात। कारण या दिवशी माता लक्ष्मी, इंद्रदेवांचा, चंद्रदेवांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव या पृथ्वीवरती खूप जास्त असतो आणि या प्रभावात जर तुम्ही एखादी सेवा किंवा एखादा उपाय किंवा एखादी जर पूजा केली तर ती शीघ्र फल देणारी असते, त्वरित लाभ देणारी असते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कोजागिरी पौर्णिमेला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, यावर्षी 16 ऑक्टोबर 2024 बुधवारच्या दिवशी ही कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे। या दिवसापासून म्हणजे या पौर्णिमा तिथीपासून हा एक तुकडा किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही या पौर्णिमा तिथीपासून आपल्या सोबत ठेवायला, आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं जे दुर्भाग्य आहे हे सौभाग्यात बदलेल। तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य संपेल। तुमच्या घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन लक्ष्मीची प्राप्ती होईल। घरामध्ये ज्या अडीअडचणी, अडथळे असतील तर हे कुठेतरी दूर होतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। या पौर्णिमा तिथीपासून जर हा एक तुकडा तुम्ही स्वतःसोबत ठेवायला सुरुवात केली तर नेहमीच तुमच्या सोबत दैवी शक्तीचा एक वास राहील किंवा दैवी शक्तीचं एक तत्व ज्याला म्हणतो हे तुमच्या सोबत राहील। या एका तुकड्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल आणि तुमची भरभरून प्रगती होईल। हा उपाय तुम्ही पौर्णिमा तिथीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात केला तरीही चालेल। आता यासाठी जी वस्तू तुम्हाला लागणारी आहे ती मी तुम्हाला आजच सांगते, कारण बऱ्याच वेळा व्हिडिओ नंतर खूप कमेंट्स येतात की ताई 1-2 दिवस अगोदर आम्हाला ते साहित्य सांग म्हणजे ते आम्हाला आणता येतं। तर आता तुमच्याकडे उद्याचाही दिवस आहे आणि परवाचाही दिवस आहे। या 2 दिवसांमध्ये ही वस्तू तुम्ही कुठूनही अगदी आणू शकता। यासाठी तुम्हाला लागणारी किंवा लागणारा जो तुकडा आहे तो म्हणजे पांढऱ्या रुईचं मूळ। बघा, सफेद रंगाची 2 रुई असतात, एक पर्पल असते आणि एक सफेद असते। सफेद रुई जी आहे या सफेद रुईवरती दैवी शक्तीचा वास असतो। माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा वास या पांढऱ्या रुईवरती असतो। जेव्हा पौर्णिमा तिथी किंवा अमावस्या तिथी असते त्या दिवशी किंवा त्या तिथीला या पांढऱ्या रुईमध्ये असणारे जे दैवी तत्व असतं हे खूप जागृत होतं। यामधून एक दिव्य शक्ती बाहेर पडत असते आणि जेव्हा तुम्ही या झाडावरती किंवा या झाडाचे काही उपाय करता तर ते उपाय तुम्हाला 100% फळ देणारे असतात। म्हणून तुम्हाला पांढऱ्या रुईच्या मुळाचा एक छोटा तुकडा या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणायचा आहे। अगदी तुम्ही उद्याच्या दिवसभरात तुम्ही कुठेतरी शोधलं आणि उद्याच्या दिवशी तुम्ही ही रुई आपल्या घरी आणली तरीही चालेल। फक्त ही पांढरी रुईचं जे मूळ आहे ते आपल्याला पौर्णिमा तिथीला पूजायचं आहे। मग तुम्ही उद्या आणलं तरीही चालेल किंवा परवाच्या दिवशी आपल्या घरी आणलं तरीही चालेल। सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही पांढऱ्या रुईजवळ जाल तिथे गेल्यावरती किंवा जात असताना 1 लोटाभर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन जायचं आहे। ते जल त्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्या झाडाला हात जोडून नमस्कार करायचा आहे। ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे मूळ तोडत आहात तर तुम्ही त्याला म्हणजे त्या झाडाला ते सांगायचं आहे, झाडाची माफी मागायची आहे आणि मग त्याच्यानंतर या पांढऱ्या रुईचं छोटंसं मूळ आपल्याला तोडायचं आहे। तोडलेलं मूळ हे तुम्हाला एका सफेद रंगाच्या कापडामध्ये किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि त्यानंतर हे मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे। घरी आणल्यानंतर काय करायचं तर देवघराच्या समोर, बघा पौर्णिमा तिथीला सकाळपासून संध्याकाळमध्ये कधीही आपल्याला काय करायचं आहे तर देवघराच्या समोर एक छोटी प्लेट किंवा एक पण तुमच्याकडे जर
ताम्हण असेल, पंचधातूचं भांडं असेल, चांदीची प्लेट असेल, काहीच नाही तर स्टीलची प्लेट प्रत्येकाकडे असते, ही तुम्हाला फक्त देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि हे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचे, ज्याला आपण शुद्ध जल असं म्हणतो. तर पिण्यायोग्य असणारं स्वच्छ पाणी तुम्हाला त्या ग्लासमध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये 2 चमचे हळद घालायची आहे. हळद, दूध आणि त्याच्यासोबत तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तीनही गोष्टी एकत्रित व्यवस्थित ढवळायच्या. चमचा किंवा पळी घ्या आणि ताम्हणात ठेवलेलं हे जे पांढऱ्या रुईचं मूळ आहे त्याच्यावरती हे अर्पण करायचं. अर्पण करत असताना माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. ही सेवा करण्यासाठी तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणू शकता, तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता, तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, तुम्ही महाकाली स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही दुर्गा सप्तशती अवतरणिका आहे तेही म्हणू शकता. जी माता लक्ष्मीची सेवा येत असेल, नाही तर ओम ह्रीम श्रीम क्लीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम हा लक्ष्मीचा मंत्र म्हटला तरी चालेल. एक 5 मिनिटभर तरी तुम्हाला ते जल त्यावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे मूळ जे आहे म्हणजे मुळाचा हा तुकडा आहे तो तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये एक 15-20 मिनिटं तसाच बुडवून ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटं त्याच पाण्यात तसाच तिथेच ठेवायचा. 15-20 मिनिटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा तुकडा त्यातून त्या हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायचा. हे जे पाणी आहे हे घराच्या समोर एखादं झाड असेल त्या झाडाला अर्पण करू शकता. त्यानंतर पुन्हा एका प्लेटमध्ये हे मूळ ठेवायचं आहे, त्यावरती थोडं स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि आता हे मूळ तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ठीक आहे. इतकं करून झालं की त्यानंतर काय करायचं, एक छोटी बरणी किंवा एखादं छोटं भांडं घ्या, काचेची प्लास्टिकची कुठली पण बरणी चालेल आणि त्या बरणीमध्ये एक मूठभर हळद घाला. आपण खाण्यासाठी किंवा पूजेसाठी जी हळद वापरतो कुठलीही घ्या. एक मूठभर हळद तुम्हाला त्या बरणीमध्ये घालायचे आहे आणि नंतर हे जे मूळ आहे पांढऱ्या रुईचं, हे पांढऱ्या रुईचं मूळ तुम्हाला त्या बरणीमध्ये म्हणजे त्या हळदीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं तर आपल्याला 108 अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. पांढरे आपले अख्खे असणारे जे तांदूळ असतात हे 108 तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याला कुंकू लावायचं आहे. कुंकू लावून हे तांदूळ तुम्हाला त्या कुंकुमामध्ये मिक्स करायचे आहेत. पूर्ण ते तांदूळ लाल करायचे आहेत. आता हे तांदूळ एका वाटीत घ्यायचे. या 3 बोटांमध्ये हा तांदूळ घ्यायचा. माता लक्ष्मीचं पुन्हा एकदा स्मरण करायचं, इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हा तांदूळ त्या मुळावरती त्या बरणीत अर्पण करायचा. दुसरा तांदूळ घ्यायचा, अभिमंत्रित करायचा, पुन्हा त्या मुळावरती अर्पण करायचा. असे 108 तांदूळ जे घेतलेले आहेत हे सगळे तांदूळ अभिमंत्रित करत तुम्हाला त्या हळदीवर ठेवलेल्या मुळावरती एक एक करत अर्पण करायचे आहेत. त्यानंतर देवघरामध्ये तुम्ही अगरबत्ती लावलेली असेल तर ती अगरबत्ती ओवाळा. देवघरात लावलेला जो दिवा असेल तर तो दिवा त्या बरणीला त्या मुळाला व्यवस्थित ओवाळून घ्या. त्याच्यानंतर या बरणीच्या वरती तुम्हाला एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि मग त्याला एक घट्ट झाकण लावायचं आहे. आता ही बरणी ज्यामध्ये आपण हळदीवरती हा पांढऱ्या रुईचा तुकडा आणि त्याच्यावरती आपण तांदूळ अर्पण केलेले आहेत, तर ही जी बरणी आहे ही तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि आपल्या घरात आपलं जे कपाट, आता प्रत्येकाकडे कपाट आवर्जून असेल जिथे आपण एक गुंजभर का होईना सोनं ठेवतो, अगदी 500-1000 रुपये का होईना ठेवतो, तर जिथे तुम्ही सोनं आणि जिथे तुम्ही पैसे ठेवताय त्या ठिकाणी ही बरणी जी आहे ही तुम्हाला ठेवायची आहे. या पौर्णिमा तिथीपासून पुढची पौर्णिमा म्हणजे आता कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला तर पुढची पौर्णिमा येईपर्यंत, पुढच्या महिन्यात नोव्हेंबर महिन्यात जी पौर्णिमा येईल तोपर्यंत ही बरणी तुम्हाला त्याच ठिकाणी तशीच ठेवायची आहे. फक्त सकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो, देवघरात आपण जेव्हा अगरबत्ती ओवाळतो तेव्हा नित्य नियमाने न चुकता सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोनही टायमाला त्या बरणीला फक्त उदबत्ती ओवाळायची, लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा, त्यानंतर पुन्हा ते कपाट लावायचं आणि ही बरणी व्यवस्थित त्या कपाटात तिजोरीच्या जवळ ठेवून द्यायची. पूर्ण 1 महिना झाला, पुढची पौर्णिमा आली की त्यानंतर ही जी बरणी आहे ती तिथून काढायची. काढल्यानंतर हा जो पांढऱ्या रुईच्या मुळाचा तुकडा आहे तो त्या बरणीतून काढायचा. काढून तो का लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या किंवा सफेद वगैरे हिरव्या रंगाच्या कापडामध्ये तो गुंडाळायचा आणि हा तुकडा कायमस्वरूपी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा. मात्र जी हळद आणि त्याच्यावरती असणारे जे तांदूळ आहेत हे सगळे तिथून काढायचे आणि त्यानंतर एक बादलीभर पाणी घ्यायचं
एक पातेलाभर पाणी घेतलं तरीही चालेल। त्यामध्ये ती हळद, ते तांदूळ घालायचे, ते सगळं मिक्स करायचं। घराच्या समोर उत्तर दिशेला जे झाड असेल, घराच्या समोर उत्तर दिशेला औदुंबराचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, गुलाबाचं झाड असेल, शोचं झाड असेल, कुठलंही झाड असेल, घराच्या उत्तर दिशेला जे पण झाड असेल त्या झाडाला हे हळदीचं पाणी, हळद तांदूळ मिश्रित पाणी हे तिथे अर्पण करायचं। आणि जो तुकडा तुम्हाला कपाटात ठेवायला सांगितलेला आहे तो अखंड स्वरूपाने आपल्या कपाटामध्ये कायम ठेवा। याने तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल। बघा, हळद ही अशी वस्तू आहे किंवा हळद ही अशी गोष्ट आहे जी घरातील नकारात्मकता संपून घरात सकारात्मकता आणते। कुठलेही शुभ काम असेल, प्रत्येक कामात काय असते तर हळद। लग्न जमलं, आपण पहिला काय करतो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम। लग्नाच्या दिवशी आपण काय करतो, पहिल्यांदी हळद लावतो। म्हणजे कुठलीही गोष्ट, भाजीमध्ये चव आणण्याचा, रंग आणण्याचं कार्य काय करते, कोण करतं तर ते म्हणजे हळद। जखम झाली तर सगळ्यात पहिले तिथे चोळतो, ती म्हणजे हळद। हळद ही आयुर्वेदामध्येही अत्यंत प्रभावी आहे आणि तांत्रिक मांत्रिक गोष्टींमध्येही तितकेच विशेष महत्त्वाचे आहे। तसंच हळद ही सर्वात जास्त भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रिय आहे। जेव्हा या हळदीमध्ये या पौर्णिमा तिथीला तुम्ही या पांढऱ्या रुईचं मूळ टाकाल, लक्षात ठेवा, पांढरी रुई ज्यावरती भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि हळद ज्यावरती माता लक्ष्मीचा वास असतो, जेव्हा हे दोघेही एकत्रित असतील तेव्हा तुमच्याकडे धन आकर्षित होईल। तुमचं दुर्भाग्य बदलत जाईल, दुर्भाग्य सौभाग्यात बदलत जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच बरकत राहील। खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।